संतोष मोगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. आजची महत्त्वाची अपडेट आहे कारण अनेक महिन्यापासून जे अभियोग्यताधारक आहेत ते जाहिरातीच्या संदर्भामध्ये वाट बघत होते आणि आज 1 मेच्या निमित्ताने म्हणजे आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जाहिराती देण्यासंदर्भामध्ये आयुक्त कार्यालयाने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पूर्ण जे नोटिफिकेशन दिलेले ते काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, लक्षात घ्या की आज आयुक्त कार्यालयाकडे एक नोटिफिकेशन आले म्हणजे आजच्या दिवसामध्ये आहे. त्यामध्ये पहिली जी माहिती दिली आहे त्यामध्ये त्यांनी याआधी जे एक्झाम झाली केव्हा झाली, किती लोकांनी सेल्फ सर्टिफाईड प्रिंट केलेल्या या संदर्भातली पहिली माहिती आहे. त्यामध्ये त्यांनी 1 लाख जवळपास 17,108 एवढे उमेदवारांनी त्या ठिकाणी काय केले तर सेल्फ सर्टिफाईड त्या ठिकाणी केलेलं आहे. आता याच्या आधीची जी भरती होती त्यामध्ये 1,65,000 उमेदवारांनी केलेलं होतं. जवळपास यावेळेस भरती प्रक्रिया ही त्या मानाने मागच्या वेळेस खूप मोठी भरती झाली होती. त्यामुळे उमेदवार 1,65,000 होते, 1,17,000 जवळपास 5,000 उमेदवार जास्त आहेत. त्यानंतर त्यांनी सूचना दिल्या की 5 उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून काय करणार की पोर्टलवर आरक्षण आहे व विषय आहे रिक्त पदासाठी माध्यम आहे 3 विषय महत्त्वाचे लक्षात घ्या. एक आरक्षण आहे, तुमची कॅटेगरी कुठली आहे त्या पद्धतीने. दुसरं एक विषय आहे. विषय म्हणजे कुठल्या विषयासाठी जागा असणार आहे, गणितासाठी असणार आहे, या अर्थशास्त्रासाठी, हिंदीसाठी, इंग्लिशसाठी, मराठीसाठी. तर या पद्धतीने ते आरक्षण एक तर पहिलं ते आरक्षण, नंतर विषय न्याय, नंतर माध्यम न्याय. माध्यम न्याय म्हणजे काय, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, कन्नड माध्यम, उर्दू माध्यम, बंगाली माध्यम. तर या पद्धतीचे जे काही माध्यम न्याय आस्थापनाला सूचना दिल्या की त्यांना काय करायचं की जे जाहिराती द्यायच्या त्या जाहिराती 3 प्रकारे त्यांना द्यायच्या म्हणजे आरक्षण न्याय, विषय न्याय आणि माध्यम न्याय. त्यामध्ये दुसरं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था या शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक म्हणजे आजपासून ते 31 मे या कालावधीत जाहिरात नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. म्हणजे आजपासून जवळपास 31 दिवस त्यांना त्यांची जी जाहिराती आहे त्या जाहिराती देण्यासाठी त्यांना 31 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे आजपासून हे जाहिराती त्या ठिकाणी त्या आस्थापनाला सूचना दिलेल्या आहेत. ते पुढे आपण पाहूया की नेमक्या सूचना कोणाला दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील टेट25.mahadteacherrecruitment.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण टेट 22च्या भरती प्रक्रियेमध्ये सामील झाला असल्यास तोच युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. अन्यथा सर्व प्रणालीतील युजर आयडी हा त्या पोर्टलचा देखील युजर आयडी असेल. व्यवस्थापनास फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्ड मध्ये युजर ओव्हरटेक पासवर्ड OTP सेंड होईल आणि त्यांना युजर आयडीची नोंद खाली व्यवस्थापनास सर्व पोर्टलचा युजर आयडी नोंद करावा. त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करून कॅप्चा टाकून ती प्रोसेस त्यांनी करायला सांगितले. म्हणजे याआधी ज्या आस्थापनाने जाहिराती दिलेल्या आहेत 2022ला तर त्या जाहिराती दिल्यानंतर त्यांना जो युजर आयडी आणि पासवर्ड होता तोच राहणार आहे. त्यामध्ये काही बदल नाही. परंतु जर काही विसरले असतील तर त्यांना तो युजर आयडी जो आहे तो युजर आयडी त्यांना त्या ठिकाणी काय करता येईल फॉरगेट करता येईल आणि नंतर त्यांना परत काय करता येईल की ते OTP घेऊन त्यांना परत ते रिसेट करून बदलता येईल. तर ह्या ज्या सूचना त्या व्यवस्थापनासाठी त्या उमेदवारांसाठी नाही आहेत. त्यानंतर काय सांगितले की OTP आल्यानंतर नोंद करून रिसेट करून ठीक आहे हे जे येतं हे संस्थेला सूचना आहेत, त्या आपल्या उमेदवारांसाठी सूचना नाही आहेत. त्यानंतर व्यवस्थापन जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मावककडे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अद्ययावत करून प्रमाणित केली असणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनंतर SC BC चे जे आरक्षण
पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केली असणे आवश्यक आहे. बघा, सर्वांना माहिती की एसएमबीसी मध्ये आरक्षणात बदल झालाय. ते आरक्षणात बदल झाल्यामुळे काय करते व्यवस्थापनाला, तर एसएमबीसीचं आरक्षण बदल झालेला आहे. त्यानंतर पेसा क्षेत्रातील कुठे तर 13 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पेसा क्षेत्रातलं आरक्षण बदललेलं आहे. ते आरक्षण कुठला बिंदू म्हणजे कोणाला दिलाय किंवा त्या ठिकाणी जे एसटी कॅटेगरीचे उमेदवार लोकसंख्या किती असल्यानंतर कुठल्या जागा कोणाला जाणार आहेत, तर या संदर्भातला मागे मी व्हिडिओ टाकलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आरक्षण कसं बदललं आहे ते तुम्हाला ते लक्षात येईल. कारण तो आरक्षणाचा विषय जो आहे तो थोडासा ब्रॉड आहे, कारण ती माहिती मी तुम्हाला याआधी सुद्धा एका मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पेसा क्षेत्रातील आरक्षणासंदर्भातली. तर यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक बिंदू नामावली अद्यावत म्हणजे परत एकदा त्यांना व्हेरीफाय करून घ्यायचे. कुठे करायची तर मावळकडे करायची आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबत परिशिष्ट अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये बिंदू नामावली बनवणारे प्राधिकारी, तपासणारे जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता बिंदू नामावली विषय न्याय रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे. बघा, व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक व्यवस्थापनाचा जो प्राधिकृत अधिकारी नेमलेला आहे तो कोण असणार आहे, तर बघा, बिंदू नामावली विषय न्याय रिक्त पदांची माहिती भरणारे जिल्हा परिषद जर असेल तर त्याचा शिक्षण अधिकारी असणार प्राथमिक. आणि तपासणारे व जाहिरात देण्यात मान्यता देणारे अधिकारी कोण असणार आहे, सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. बिंदू नामावली आणि विषय न्याय रिक्त पदांची माहिती कोण देणार, तर शिक्षण अधिकारी देणार. आणि त्याला मान्यता कोण देणार, तर सीओ मान्यता देणार, त्या जिल्ह्याचे सीओ. महानगरपालिका जर बघितला तर तिथे प्रशासन अधिकारी असतो. म्हणजे जसं आपल्याला झेडपीला शिक्षण अधिकारी असतो तसं महानगरपालिकेला प्रशासन अधिकारी असतो. तो त्या ठिकाणची माहिती देणारा हा अधिकारी आहे. आणि त्या तपासून मान्यता जर कोण देत असेल तर तो कमिशनर, त्या मनपाचा कमिशनर जो आहे, आयुक्त जे आहेत, तर ते त्याला काय करतात, मान्यता देतात त्या पदाला. याच्यासाठी तो प्राधिकृत त्या ठिकाणी अधिकारी आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर नगरपालिका असेल त्याला घटक मंडळे असतील त्याला आपण सेम प्रशासन अधिकारी. आणि पण इथे एक बदल आहे, इथे पण सीओ असतो नपाला. पण हा सीओ त्या ठिकाणी काय करतो म्हणजे प्रशासन अधिकारी, म्हणजे इथं सीओ असतो पण याच्याकडे नसते, प्रशासकीय अधिकारी तो नाहीये. तर याचा मान्यता देणारा कोण आहे, तर डिव्हिजनल कमिशनर, उपसंचालक ऑफिस म्हणजे शिक्षण उपसंचालक ऑफिस हे त्याचा मान्यता देणार आहे. म्हणजे कोणाला नगरपालिका, नगर परिषद, फक्त महानगरपालिकेला आयुक्त आहेत आणि नगर परिषद घटक मंडळ जे असतील त्यांना विभागीय शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक आहे. त्यानंतर खाजगी प्राथमिक शाळा याला कोण असतात, की अध्यक्ष, सचिव आणि संबंधित संस्था जे नेमलेले अधिकारी असतात संस्थेने, म्हणजे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या हे तिथले ते अधिकारी असतात माहिती भरण्यात. आणि याला पदाला यांच्या मान्यता कोण देणार, तर शिक्षणाधिकारी प्राथमिक. आणि बृहन्मुंबई करता शिक्षणाधिकारी मनपा, म्हणजे जे बृहन्मुंबईमध्ये असतील त्यांना कोण देणार, तर मनपाचे शिक्षणाधिकारी. त्यानंतर खाजगी माध्यमिक शाळेला कोण आहेत, तर संबंधित अध्यक्ष आणि सचिव ते मागणी करतात. आणि त्याला मान्यता देणारे माध्यमिक शिक्षण अधिकारी, निरीक्षक. आणि त्या ठिकाणी बृहन्मुंबई निरीक्षक असतात, शिक्षण निरीक्षक, ते त्या ठिकाणी ते मान्यता देणारे अधिकारी आहेत. खाजगी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना कोण, अध्यक्ष आणि सचिव कॉमन आहे. आणि याला मान्यता देणारे माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक. जो मुंबईला असेल तर, मुंबईला नसेल तर त्या ठिकाणी कोण देणार, तर माध्यमिक त्या झेडपीचे माध्यमिक शिक्षण अधिकारी देणार, त्या झेडपीचे, लक्षात घ्या. त्यानंतर व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असतात. बिंदू माहिती माध्यम न्याय नोंद करायचे. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संख्येनं 25/953/TNT 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष कुठल्या 1-1
म्हणजे 1 जानेवारी 2026च्या मान्यतेनुसार म्हणजे 25-26 अखेर म्हणजे मे 26 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पदे भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सगळ्यात आनंदाची बातमी आहे. कुठली बातमी आहे तर मान्यता कुठपर्यंत दिलेली आहे? 25-26 ची बिंदू नावावली म्हणजे या ठिकाणी मे पर्यंत मे कुठे 31 मे म्हणजे कालपर्यंतची जे पदे जे ते पदे विचारात घेतले जाणार म्हणजे पुढचे पदे विचारात घेतले जाणार 31 मे पर्यंत त्यांनी सांगितलेले. 26च्या अखेर जी रिक्त पदे ती पदे संभाव्य पदे त्यांनी ती घ्यावी असं सांगितले. रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासकीय निर्णय क्रमांक संख्येनं 21/7/23 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% पदाच्या मर्यादित मागणी नोंद करावी. म्हणजे जर तुमच्याकडे 100 पदं असतील तर तुम्हाला किती पदं नोंद करता येतील? 80 पदं नोंद करता येईल. म्हणजे या ठिकाणी काय केले की 20% पदं जे ते 20% पदाला त्या ठिकाणी काठी लावली. म्हणजे मंजुरी कितीला मिळाली तर 80% पदांना त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत मान्य न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतात अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे होऊन बिंदू नावामध्ये आरक्षण विषयाची नोंदवावी. लक्षात घ्या, हा विषय महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही उमेदवार असे होते की त्यांना त्यावेळेस मान्यता मिळाली होती, ते म्हणतात की पदच नव्हतं पण त्यावेळेस शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. आता ते पद अतिरिक्त ठरते, त्यावेळेस मान्यता नाही आहे. त्यामुळं इथे हे महत्वाचं दिले की न्यायालय प्रकरण असेल किंवा उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास ती पदे वगळून बिंदू नावावली त्या ठिकाणी आरक्षण विषयाची मागणी करायची आहे. हे सुद्धा संस्थाला महत्वाचं त्या ठिकाणी म्हणजे माहिती दिलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत. पण काही होते की पुढच्या पण पद रिक्त नसताना ते पद त्या ठिकाणी मागणी करतात. त्यामुळं ही सूचना एक महत्वाची आहे. त्यामध्ये 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी 9वी 10वी 11वी 12वी या गटातील रिक्त पदासाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. म्हणजे किती पर्यंत आपल्याला ज्युनियर पर्यंत त्या ठिकाणी पदही पवित्र पोर्टलला आहेत. त्या 11वी 12वी पर्यंत प्रत्येक आस्थापनाला त्या ठिकाणी जाहिरात देता येईल. अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासकीय निर्णय दिनांक 19/19 म्हणजे 7/2, 25/2, 12/6, 13/10/23 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. आता या संदर्भातली माहिती जो जी आर तुम्हाला सांगितलं ते जी आर बद्दल लागल्यास आपण वेगळी माहिती वेगळ्या माध्यमातून बघू. शासन निर्णय दिनांक 13/10/23 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आली आहे. 6वी ते 8वी गटातील भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. 6वी ते 8वीला मागणी कशी करता येईल तर भाषा, त्यानंतर गणित वेगळं, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या पद्धतीने त्या विषयासाठी मागणी करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. लक्षात घ्या की इथं काय होतंय, एखाद्या संस्थेला त्यांच्याकडे विज्ञानाचा शिक्षक असतो, गणित नसतो, मग त्यांनी मागणी फक्त ते काय करणार, गणितची करणार, विज्ञानाची करणार नाही. जर तुमचं विज्ञान असेल तर तुम्हाला ती जाहिरात जी जागा आहे ती मिळणार नाही. पण त्या ठिकाणी गणितची जागा भरलेली असेल, विज्ञानाचा पाहिजे असेल ते फक्त विज्ञानासाठी त्या ठिकाणी जाहिरात देऊ शकतात. तसं नमूद त्या जाहिरातीमध्ये असतं. ज्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स येतील त्यावेळेस प्रेफरन्स देताना त्या गोष्टी लक्षात ठेवा. तसं तुम्हाला ते प्रेफरन्स तुमच्या पात्रतेनुसारच येणार. परंतु काही लोक म्हणतात की माझं शिक्षण मॅथ्स सायन्स झालंय, मग विज्ञान झालंय, मग मला गणितच्या मध्ये दिसायला पाहिजे. तर काही वेळेस काय होतं की फक्त त्यांना विज्ञानची असेल तर विज्ञान किंवा गणितची असेल तर गणितची जागा त्या ठिकाणी भरायची असते. त्यामुळे फक्त त्या दोन्हीपैकी एक जागा त्या ठिकाणी देतात. आता फक्त विज्ञान विषय शिक्षकांसाठी शिक्षक असतात, विज्ञान शिक्षक निवडावा. सेम गणित विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असतात, गणित विज्ञान असा विषय निवडावा. काही ठिकाणी काय होतं की संस्थेला दोन्ही म्हणजे मॅथ्स सायन्स वाला पाहिजे, गणित आणि विज्ञान दोन्ही पाहिजे असतो आणि तिथे एकच पद असतं. परंतु त्यांना गणित आणि विज्ञानाचा शिक्षक नसतो, दोन्ही शिक्षक त्यांना हवे असतात. त्यामुळे काय करतात ते की ज्यांचं मॅथ आणि सायन्स दोन्ही झालेलं आहे त्यावेळेस ते टाकताना ते दोन्ही विषय गणित आणि विज्ञान त्या ठिकाणी जातात. त्यामुळे निवडताना तुम्हाला ते गणित आणि विज्ञान निवडता येईल. त्यानंतर शासन निर्णय अन्वये दिलेल्या निकषानुसार कला, कार्यानुभव ही पदे मंजूर रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक स्पेशल टीचर अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हे कोणासाठी आहे तर हे
संस्थेसाठी आहे. कोणासाठी आहे? संस्थेसाठी आहे. आता अनेक ठिकाणी काय होतं की जिल्हा परिषदला कार्यानुभव क्रीडाची पदं म्हणजे नाही आहेत. बरं, पदं नाही आहेत म्हणजे काय की प्रत्येक याला आपण त्याला केंद्राला एक पद देण्याचं सांगितलंय. तर तसं जर झालं तर जवळपास 3,500-4,000 जागा ह्या भरल्या जाऊ शकतात केंद्राने आहे. परंतु आता ते शासन निर्णय घेईल त्यावर भरतील का नाही भरतील त्याबाबत आपण पाठपुरावा करू. परंतु कला आणि कार्यानुभव हे शिक्षक पाहिजे असेल तर त्याची स्पेशल टीचर अंतर्गत नोंद करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता 9वी ते 10वीच्या गटातील भाषाने आहे. गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतर भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयाची नोंद त्या ठिकाणी करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे. गणित विज्ञान तुम्हाला सांगितलं मी आता. इतिहास, भूगोल, इत्यादी सामाजिक शास्त्र सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र हा विषय निवडावा. म्हणजे ज्याचं सामाजिक शास्त्र झालं त्याला तो भूगोल पण शिकवू शकतो, इतिहास पण शिकवू शकतो. म्हणजे दोन्ही विषय त्याला त्या ठिकाणी शिकवता येतील. ते सेम इतिहास पाहिजे असेल तर इतिहास किंवा भूगोल असेल. शासन निर्णय दिनांक 15/3/24 अन्वये निकष शारीरिक शिक्षण मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय त्या ठिकाणी निवडायचे. 11वी 12वी गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ माध्यमिकच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदापैकी रिक्त पदांची मागणी नोंद करता येईल. शासन निर्णय 13/10/23 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार अशा मंजूर आणि रिक्त असणाऱ्या पदाची नोंद त्या ठिकाणी करता येईल. अर्धवेळ पद असतात बघा. अर्धवेळ म्हणजे एखाद्याचं डबल ग्रॅज्युएशन झालेलं असते. मागच्या वेळेस खूप कमी मार्कवाला कॅन्डिडेट लागलेला आहे, त्याचं ग्रॅज्युएशन हे डबल झालेलं आहे. एखाद्याचं ग्रॅज्युएशन हे इतिहास असतो तर ते इतिहास झालेलं आहे. मग इतिहास झाले तर मग परत एखाद्याचं इंग्लिश असतं झालेलं, इंग्लिशमध्ये पण त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं. किंवा मग अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्समध्ये असतं. तर मग काय होतं की अर्धवेळ पद असतात. म्हणजे इकॉनॉमिक्सचं एक अर्धवेळ पद, इतिहासचं एक पद असतं, पहिले पूर्ण पद. म्हणजे हे ज्यांचं झालेलं आहे त्यांना काय होतं की ज्यांचे आपण ते हे जुळलं की एखाद्या संस्थेला इतिहास पाहिजे आणि दुसरा इंग्लिशचा पाहिजे. मग त्याचं इतिहास ग्रॅज्युएशन इतिहास झालेलं आहे आणि परत पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये पण झालंय, तर अशा शिक्षकांना ही खूप चांगली संधी मिळते. काही काही वेळेला इथे इतिहास येते, परत संस्कृत येते किंवा ते संगीत येते. मग ते अर्धवेळचे जे पद आहे त्यामध्ये मेरिट खूप कमी लागतं. मागच्या वेळेस तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर जाहिरातीसाठी बिंदू नावाची माहिती भरण्याची ती तपासून मागणी केल्यानंतर विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते. त्यानंतर विषयाची माहिती तपासून मागणी केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित शिक्षण प्राधिकारी यांच्याकडून अप्रूव्ह करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. कोणी करायचे तर शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी किंवा संबंधित तर महापालिका असेल तर आयुक्तांनी. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा माहिती भरणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध असेल. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/19 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी. बरं, वर्तमानपत्रामध्ये पण कुठल्या तर जे नावाजलेले लोकप्रिय मोठे दैनिक लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी वगैरे अशा याच्यामध्ये त्यांनी ते जाहिरात द्यायचे सांगितलेले आहे. जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल फॉलो चार्टनुसार कारवाई करावी. चार्ट दिलेला आहे, तर चार्ट सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू. नंतर शिक्षक पदभरती संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षण विभागीय शिक्षण संस्थांच्या मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना MSc पवित्र पोर्टल जीमेल या ईमेलवरती त्या ठिकाणी कळवावी. व्यवस्थापनास आणि काही अडचण असल्यास पवित्र जीमेल या मेलवरती संपर्क साधला येईल. म्हणजे सध्या अथॉरिटी कोणाकडे दिलेली तर परीक्षा परिषदेकडे दिलेली आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा. यांना सांगितलं की तुम्ही हे पदभरतीचं जे काही रिझल्ट असेल ते त्यांना लावायचं किंवा त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे. त्यामुळे तिथून पुढची जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हे जे व्हिडिओ तुम्हाला माहिती दिली आहे ती माहिती शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण माहिती वाचण्याची गरज नाही, जे शॉर्ट होते ते माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण अतिशय सुटसुटीत तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अभिप्रायापर्यंत फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा. कारण मेमध्ये 31 मे दिले, कदाचित परत थोडीफार तारीख त्या ठिकाणी वाढू शकते. 15-20 दिवस परत तारीख वाढेल. कारण 2 अभिवेगाचा अनुभव आहे, त्यामुळे परत तारीख त्या ठिकाणी 15-20 दिवस मागे पुढे होऊ शकते. प्रत्यक्ष जाहिराती कधी येतील, काय येतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा कधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. जूननंतर मी स्वतः त्या ठिकाणी उमेदवारांच्या जे काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. तोपर्यंत हे जे काही संस्था आहेत त्या संस्थांना आणि झेडपीला जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सर्वांना शुभेच्छा. एक मे जे महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.